अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे। तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त बऱ्याच जणांच्या बऱ्याच ताईंच्या सेवा चालू आहेत। कोणी 21 दिवसाच्या, 11 दिवसाच्या, 9 दिवसाच्या स्वामी चरित्र पारायणाच्या सेवा चालू आहेत। बऱ्याच सेवा सर्वांच्या चालू आहेत, पण काही जणांना घरगुती अडचणी असतात, खूप काम असतात, त्याच्यामुळे कोणतीच सेवा करणं होत नाही। कोणाला गुरुचरित्र पारायण करणं होत नाही, कोणाला स्वामीचरित्र पारायण करणं होत नाही, किंवा स्वामींचे दररोजची नित्यसेवा सुद्धा करायला जमत नाही। तर अशांसाठी सुद्धा एक स्वामींची सेवा आहे की जेणेकरून आता कोणाच्या घरात मांसाहार असतो, तर कोण म्हणतं आमच्या घरात मांसाहार असतो, आम्ही कशी सेवा करायची, तर कोणाच्या घरात कशी, तर कोणाच्या घरात कसं असतं, तर कुठे स्वामींची सेवा करायला जमत नाही, तर विटाळ किंवा सुतक, कुणाच्यात विटाळ पडलेला असतो किंवा सुतक असतो किंवा मासिक धर्म असतो। तर आता स्वामींचा प्रकट दिन येत आहे, बऱ्याच जणांना मासिक धर्माची अडचण किंवा विटाळ सुतक, तर त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांना स्वामींची सेवा जमत नाही तर त्यांच्यासाठी पण एक छान अशी स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे। तर ती आज आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती मी सांगणार आहे। तर व्हिडिओला नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर बघा, आता बऱ्याच आपल्या घरची कामं असतात, जेणेकरून आपल्याला टाईम भेटत नसतो। ज्या बाहेर जाऊन काम करत असतात किंवा घरी असतात, त्यांना पण घरी पण असल्यानं टाईम भेटत नाही, किंवा आमच्यात मांसाहार केला जातो, आमच्यात सेवा आम्हाला करणं होत नाही, टाईम भेटत नाही, तर आम्हाला तर इच्छा आहे सेवा करण्याची, पण आम्ही सेवा कशी करावी अशा बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला असतो। तर मला जेवढी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, स्वामींपुढे बसावं, स्वामींची पूजा मांडावी किंवा स्वामींची सगळी पूजा मांडणी करावी असं काय नाही, कारण आपण कुठेही बसून चालताना, बोलताना किंवा स्वयंपाक करताना, काहीही काम करताना आपण एक स्वामींची सेवा करू शकतो। आणि ती सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण। स्वामींचं नामस्मरण ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे। ती आपण स्वयंपाक करताना, धुणं भांडे, स्वयंपाक काहीही करताना आपण ती स्वामींची सेवा करू शकतो। घरात, बाहेर किंवा बाहेर गावाला असं कुठे पण गेलो तरी आपण ती सेवा करू शकतो। तर त्याच्यासाठी काही वेळ, टाईम काही नाही, दिवस सकाळपासून ते रात्रीपर्यंत सुद्धा आपण कधीही स्वामींचं नामस्मरण केलं तरी चालतं। तर बघा, आता सगळ्यात भारी म्हणलं तर स्वामींच्या फोटोपाशी बसून दिवा प्रज्वलित करून उदबत्ती लावून 11 माळी जप जर केला तर सगळ्यात उत्तम। पण जर आपल्याला तो सुद्धा 11 माळी सुद्धा जप करायला किंवा तारक मंत्र म्हणायला, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायला, 11 माळी जप करायला जर आपल्याला तसं जर जमत नसेल, तर सगळ्यात सोपी सेवा आपण स्वामींचं नामस्मरण, कोणतंही काम करताना आपण स्वामींचं नामस्मरण करायचं, किंवा स्वामींचं नाव आपल्या सदैव मुखात असलेलं, ती सुद्धा एकदम मस्त प्रभावी सेवा आहे, स्वामींची आवडती सेवा आहे। ही सेवा, सगळ्या सेवेचं जेवढं फळ भेटतं तेवढंच ह्या सेवेला सुद्धा तुम्हाला नक्कीच फळ भेटेल। आणि ह्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी ही सेवा नक्की करायची। आणि ज्या कोणाला ताईंना ही सेवा जमत नाही, समजा आता जर प्रेग्नेंट असल्यास जास्त वेळ पोथी वाचायला बसायला जमत नाही, किंवा आणखी दुसऱ्या अडचणी जर असल्या तर जमत नाही, तर आपण असं बसल्या बसल्या सुद्धा स्वामींचा जप, स्वामीचं नाव आपल्या मुखात घेतलं तर ती सुद्धा एकदम भारी सेवा आपल्याकडे होऊन जाते। त्याच्यासाठी कोणत्या पूजेची मांडणी काहीही लागणार नाही। तर अशी सुद्धा आपण ही सेवा स्वामी महाराजांची करू शकतो। आणि वाटलंच तर पुन्हा बऱ्याच अशा सेवा चालू आहेत सध्या ताईंच्या,
म्हणाल तेवढ्या स्वामींच्या सेवा कमीच आहेत. आपण भरपूर प्रकारच्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत आणि स्वामी कसल्याही सेवेमध्ये फक्त मनात भाव आणि श्रद्धा असली की स्वामी आपल्याला कुठेही भेटतात आणि कुठे त्या सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्की देतात, म्हणजे देतात. बघा, आपण सेवा केली की लगेच आपल्याला फळ भेटतं असं नाही, उशीर लागतो पण फळ नक्की भेटणार. आणि स्वामी आपली परीक्षा पण तेवढीच घेतात, जेवढं की आपल्या अडचणी जास्त तेवढीच स्वामी महाराज आपली परीक्षा पण तेवढीच जास्त घेतात. पण त्या परीक्षेतून, त्या अडचणीतून स्वामी महाराज आपल्याला मार्ग नक्की दाखवतात आणि ते अडचणीतून जो काट्यातून रस्ता आपला असतो, तर तो नंतर फुलातून आपला रस्ता स्वामी महाराज करतात. ही स्वामींची कृपा असते. तर आजच्या सेवेचं आजचा व्हिडिओ खास हाच होता की ज्या ताईंना स्वामींची सेवा जमत नाही त्या ताईंनी स्वामींचं नामस्मरण, अखंड नामस्मरण केलं तरी पण चालतं. तर आजची सेवा स्वामीचरणी रुजू. आणि सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा अशा उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. स्वामी समर्थ.